नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 18 या आशीर्वादामध्ये चिंतन मनन अध्ययन करीत असताना पवित्र शास्त्राच्या माध्यमातून आम्हाला दावीद राजा, त्याचा मुलगा शलोमोन राजा, आम्ही अनेक संदेश त्यांचे ग्रंथ पाहिले. आता आपण नीतिसूत्राच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 18 पाहत आहोत. वाचूया आपण. तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त हो, आशीर्वाद प्राप्त हो. तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट आहेस. तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट आहेस. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 18 पुन्हा एक वार वाचूया. तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त हो. झऱ्याला, आता झऱ्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आम्ही आशीर्वाद या विषयावर चिंतन मनन अध्ययन करत असताना दोन्ही बाजूचे आशीर्वाद पाहत आहोत. जगातून मिळणारे आशीर्वाद, सैतानापासून मिळणारे आशीर्वाद, स्वर्गापासून मिळणारे आशीर्वाद, देव पित्या परमेश्वरापासून मिळणारे आशीर्वाद. आणि प्रत्येक आशीर्वाद आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या त्रुटी, त्याच्याबरोबर असणाऱ्या कमतरता, त्याच्यामध्ये असणाऱ्या उणिवा, त्याच्यामध्ये असणाऱ्या पापमय जीवन किंवा त्यामधून निर्माण होणारं जे उत्तर किंवा आमची साक्ष असेल, एक तर सार्वकालिक जीवन किंवा एक सार्वकालिक नर. आणि म्हणून या ठिकाणी आपण चिंतन मनन अध्ययन करत असताना पवित्र शास्त्र नीतिसूत्र करता शलोमोन राजा अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 18 मध्ये लिहित आहे, तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त हो. आता झरा म्हणजे काय? एखाद्या जमिनीमधून ज्यावेळेस थोडस उकरल्या जातं आणि त्या ठिकाणी पाण्याच्या शोधासाठी थोडस खड्ड केलं जातं आणि त्या खड्ड्यामधून जे पाणी निघतं, त्या साठवलेल्या पाण्याचा जो आकार आहे त्याला म्हणतात झरा. किंबहुना अचानक एखाद्या बिचीतून, एखाद्या गॅप मधून, एखाद्या चिरीमधून, एखाद्या होल मधून आलेलं पाणी, किंबहुना खडकामधून पाझरून तयार झालेलं पाणी, याला म्हणतात झरा. आज माझ्या प्रिय भावांनो, बहिणींना, आवडलं तुमचं आणि माझं जीवन झऱ्यासारखं आहे. अनेक लोक काबाड कष्ट करत आहेत आणि त्या झऱ्याप्रमाणे हळूहळू जगातलं धन साठवून आमच्या येणाऱ्या दिवसासाठी, भवितव्यासाठी, आमच्या सांसारिक जीवनासाठी, आमच्या लेकराबाळासाठी, पार परतुंड नातुंडवासाठी आम्ही साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींना, आवडलं नव्या करामध्ये देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणताय, तुम्ही जिवंत पाण्याचे झऱ्यात, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवील त्याच्यामधून जिवंत पाण्याचे झरे वाहिले जातील. आज आम्ही त्या झऱ्याची बातचीत करत आहोत जो परमेश्वरापासून वाहणार आहे. आम्ही त्या झऱ्याची बातचीत करत आहोत जो वचनाच्या माध्यमातून आमच्या अंतःकरणामधून, आमच्या जीवनामधून, आमच्या चालणं, उठणं, बसणं, आमच्या लिव्हिंग, आमचं लाईव्ह सेशन मधून ज्या काही गोष्टी दिसतात त्या लोकांपर्यंत पोहोचत असताना कशा प्रकारचं पाणी आहे. गढूळ पाणी आहे, खारट पाणी आहे, की स्वच्छ पाणी आहे, की एक्वागार्डचं आहे, की पवित्र आहे, का प्रार्थना करून ठेवलेला आहे. कारण अनेक लोक प्रार्थनेचं पाणी देतात ना, बाटल्या भरून लोक ढसा पितात. प्रश्न त्याचा नाहीये. ते जे जिवंत पाणी जे आहे, ते झरे आहेत, ते आमचे झरे आशीर्वादित आहेत का? आज आमच्याकडे जगातलं पाणी भरपूर आहे. आमच्या विहिरी, बारवा, नद्या, नाले, समुद्र, सगळीकडे तुम्हाला पाणीच पाणी सापडेल. पण तू परमेश्वर या ठिकाणी म्हणताय, तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त हो. म्हणजे आमच्यामध्ये जो जीवनाचा झरा आहे, आमच्यामध्ये जो वचनाचा झरा आहे, आमच्यामध्ये जो सत्याचा झरा आहे, आमच्यामध्ये तो नीतिमत्तेचा झरा आहे, आमच्यामध्ये देवाच्या आज्ञाविधी पाळण्याचा जो झरा आहे, आमच्यामध्ये चांगुलपणाचा जो झरा आहे, आमच्यामध्ये जे काही देवाला आवडेल अशा सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी थोड्या प्रमाणात असतील, परमेश्वर म्हणताय मी तुला आशीर्वाद देईल आणि ते आणखीन तुझ्यामधून प्रकट होऊन तू इतरांना आशीर्वाद देणार होशील. माझे प्रिय भावांनो, बहिणी, आवडलं देवाचं वचन आम्ही शिकत असताना शलोमोन राजा त्या ठिकाणी नीतिसूत्राच्या ग्रंथामधून अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 18 साठी तो म्हणत आहे की तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त हो आणि तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट आहेस. अनेक लोकांना असं होतं की तारुणच्या वर्गात जी आम्हाला विवाह झालेला आहे किंवा आम्ही जिच्यावर प्रेम केलेला आहे किंवा आमचा प्रेम विवाह झाला असेल, लव्हशिप झाली असेल, फ्रेंडशिप झाली असेल किंवा आमच्या दादा बाबांनी, आजा बापांनी एकमेकाच्या नातेवाईकांना आमच्यासाठी एखादी नवरी मुली आणली असेल आणि तिच्या संग आमचं जर लग्न झालेलं असेल तर बायबल सांगते संतुष्ट आहेस. आमेन, प्रेज द लॉर्ड. असंच हो, याच्यापेक्षा दुसरं काही न हो, संतुष्ट असलं पाहिजे. पण तू या ठिकाणी 2 in 1 अर्थ आहे.
हा झाला जगिक. कारण पौल साहेब लिहित आहे, वासनेने जळण्यापेक्षा लग्न केलेलं बरं. कारण अनेक लोकांच्या वासना इतक्या काय अवघड झालेल्या आहेत. हेच नाही, पण तू काही लग्न झालेल्या लोकांच्या देखील वासना इतक्या काही खराब झालेल्या आहेत ना, तर त्यांच्या तरुणपणे केलेला जो विवाह आहे, तरुणपणे परमेश्वराने दिलेली त्यांना जी स्त्री आहे, पण तरुणपणे परमेश्वराने जे दोघं नसून एक देह केलेले आहे, त्याच्याविषयी संतुष्ट, खुश, समाधानी, ठाम, परिपक्वत, विश्वासपात्र, प्रेममय, निश्चय 100% त्याच्याबरोबर चांगलं राहा. ही झाली एक जगातली बाजू. दुसरी, तरुणपणे केलेल्या स्त्रीसह संतुष्ट आहे. आम्ही तरुणपणे म्हणजे परमेश्वराचा स्वीकार केला त्या समयाला आमची एक मंडळी आहे, एक स्त्री आहे, मंडळी एक स्त्री आहे, सहभागिता एक स्त्रीचा उपमा दिलेला आहे, तरुणीची उपमा दिलेली आहे, एक कुमारीची उपमा दिलेली आहे, एक वधूची उपमा दिलेली आहे. आणि याविषयी म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी राहत आहोत, ज्या चर्चचे मेंबर आहोत, ज्या सहभागितेमध्ये आहोत, ज्या लोकांमध्ये आम्ही एकत्र आहोत, जो आमचा बिलिव्हर्स ग्रुप आहे, अशा प्रकारचे एकत्र येणार जे ठिकाण आहे त्याच्यामध्ये देखील संतुष्ट राहा. अनेक लोक ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणावर, त्या ठिकाणाहून त्या ठिकाणावर, आज ह्या सिस्टरचं लेक्चर तर उद्या त्या ब्रदरचं लेक्चर, परवा दिवशी आणखीन दुसरेच कोणते पंजाब मधले उठतील, त्याच्यानंतर लगेच मुंबईकडे जातात, त्याच्या लगेच मोठमोठाले मिनिस्ट्री गाठीतात, त्याच्यानंतर लगेच काय काय आता सांगायला, वर्णन करायला एक ख्रिस्ती जीवनाबद्दल एक खेदाची गोष्ट आहे. अनेक लोक आपल्या पालकाशी सहमत नाहीत, अनेक लोक आपल्या स्वतःच्या मंडळी बरोबर एकवट नाहीत, एक निश्चित नाही, एक संघ नाही, सहभागितेमध्ये नाही. आज अनेक लोक दुसऱ्या मंडळीमध्ये जात आहेत आणि अनेक दुसऱ्या मंडळाचे जे आहेत ना, ते इतर लोकांच्या मंडळ्या फोडण्याचं काम करत आहे. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, मंडळ्या फोडण्याचं काम करू नका, चर्चेस फोडण्याचं काम करू नका, विश्वास कमी करण्याचं काम करू नका, इतरांना आमिष दाखवून, मोह पाश दाखवून, सौंदर्य दाखवून, प्रॉपर्टी दाखवून, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या इतर सेवकांचं खच्चीकरण करून आम्हीच काय लय मोठे साहेब आहेत, असं करून देवाचं राज्य वाढणार नाही. आणि असं केल्याने एक गोष्ट निश्चित आहे, जगातले भरमसाठ आशीर्वाद तुम्हाला मिळतील, 100% मिळतील, पण तो आत्मिक आशीर्वाद एक देखील मिळणार नाही. याची नोंद कृपया तुम्ही घ्यावी. तुम्ही म्हणजे परमेश्वराच्या प्रत्येक प्रिय लेकरांनी, मग त्याच्यामध्ये मी देखील आलो नाही. म्हणून या ठिकाणी तो नीतिसूत्र सलमोन राजा तो लिहित आहे की तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त हो. काय आज आमचा झरा आशीर्वादित आहे का? आज आमचं जीवन आशीर्वादित आहे का? आमचा ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर आम्ही आशीर्वादित प्राप्त केलेले आहेत का? किंवा आशीर्वाद प्राप्त केलेले आहेत ते आमच्याजवळ टिकलेले आहेत का? किंबहुना त्याहीपेक्षा त्या आशीर्वादामध्ये वाढ झालेली आहे का? कारण परमेश्वर तर म्हणत आहे की तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त हो. मग घ्यायचाय काय नाही, झालाय की नाही, तो तुमच्या माझ्या कृती आणि आचरणावर डिपेंड आहे, अवलंबून आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, वडिलांनो, जीवनाचा झरा येशू ख्रिस्त आहे. तोच जिवंत पाण्याचा झरा आहे, तोच सार्वकालिक जीवन आहे, तोच उफळत्या पाण्याचा झरा आहे आणि तोच सार्वकालिक जीवनाचा देखील आहे. आणि म्हणून आमच्या झऱ्याला म्हणजे आमच्यामध्ये असणार विश्वासू जीवन, आमच्यामध्ये असणारा चांगुलपणा, आमच्यामध्ये असणारे सत्कर्म, आमच्यामध्ये असणारं देवाचं वचन, आमच्यामध्ये असणारं सत्य, याला परमेश्वर म्हणजे हा जो झरा आहे ना, या झऱ्याला परमेश्वर आशीर्वाद देईल. दुसरा, जगातल्या गोष्टीने आज आमच्यासाठी एकच झरा आहे, तो म्हणजे नोट, पैसा, रुपया, नाणं, सोनं. आज आमच्यासाठी जगामध्ये अनेक लोकांसाठी हा झरा आहे. ह्या झऱ्यामधून जसं पाणी वाहतं तशा प्रकारे एक मनुष्य काय करतो, या पैसा जमवण्याचा प्रयत्न करतो. प्रेज द लॉर्ड, चांगली गोष्ट आहे. परंतु याचबरोबर स्वर्गीय राज्यातला आशीर्वाद देखील तुम्ही मिळवण्यात झटावं, ही देखील तितकीच काळाची गरज आहे. कारण पैसा तर हवा आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की आध्यात्मिक जीवन नको आहे. आध्यात्मिक जीवन हवंच आहे, परंतु जगण्यासाठी पैसा हवा आहे, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही आशीर्वाद या विषयावर चिंतन मनन अध्ययन करत असताना जगामध्ये जर आम्ही जीवन जगत आहोत तर निश्चित अर्थाने जगातल्या राहटीप्रमाणे जीवन न जगता जगातील लोकांमध्ये राहून जगा वेगळं म्हणजे सार्वकालिक वतन असणार, म्हणजे जिवंत पाण्याचे झरे असणार, म्हणजे मिठासारखं रुचकर, म्हणजे प्रकाशासारखं दिसणार,
दिव्यासारखं चमकणार, परमेश्वराचं गुणगौरव करणार आशीर्वादित जीवन पण आमच्याकडे हवं आहे. आणि दुसरीकडे हेच जीवन जगत असताना इतकं काही भिकारी पण नसावं की जे नाही करून लोक आम्हाला तर नावं ठेवतील, काही अडचण नाही, परंतु आम्ही ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवलाय त्या परमेश्वराला त्यांनी नावं ठेवू नये. यासाठी परमेश्वर काही तो मला आणि मला भिकारी बनवत नाही. अनेक लोक आपल्याच हाताने भिकारी झालेत, अनेक लोकांना भिकारी करण्यात आलं. अनेक लोकांना मी कालच्या भागामध्ये म्हटलं, मी काउंटिंग सांगितली होती की ज्या वेळेस आम्ही एखाद्याला इतके पैसे देतो आणि तितकं जर आमचं कर्ज आहे तर याच्यात शहाणपणा नाही, कारण तुम्ही अयोग्य ठिकाणी पेरणी केलेली आहे. तुम्हाला कापणीची संधीच मिळणार नाही. तुम्ही कुठं पेरलेलं आहे? रस्त्यावर. पाखरं आले आणि उचलून घेऊन गेले. कदाचित एखाद्याने पुढे जाऊन पेरलं असेल झाडाखाली, ते खुरटच राहिलं, ते काय वाढलं नाही. अशा प्रकारचं आमच्या झऱ्याचं आशीर्वादित जीवन खुरट राहिलं नाही पाहिजे, असं वाढलं पाहिजे. 30 पट, 60 पट, 100 पट आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये मिळालाच पाहिजे. तर प्रिय तुमचं आणि माझं जीवन लोक देखील पाहतील आणि म्हणतील की खरोखर हे ख्रिस्ताचे लेकर आहेत. आणि म्हणून हे आशीर्वादित जीवन जगण्यासाठी आम्ही ख्रिस्ताचे लेकर आहोत हे समजून उमजून जर आम्ही जगाप्रमाणे पाप आणि जगाप्रमाणे आज्ञाभंगामध्ये जीवन जगून जगातल्या आशीर्वादाच्या मिळवण्यातच जर गुरक झालो तर निश्चित अर्थाने आमचं जीवन या ठिकाणी जैविक पद्धतीने आशीर्वादित राहील. परंतु देवाच्या दृष्टिकोनातून ते पातक आहे आणि देवाच्या दृष्टिकोनातून सार्वकालिक जीवन वतन हे तुम्हाला आणि मला मिळणार नाही. जो वतनाचा आशीर्वाद परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेला आहे तो वतन आम्हाला चाखता येणार नाही. त्या वचनामधून आम्हाला आशीर्वादाची आमची रेलचेल होणार नाही. नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 6 मध्ये देखील लिहिलेलं आहे, धार्मिकाच्या मस्तकी आशीर्वाद असतात. कुणाच्या मस्तकी आशीर्वाद असतात? जे धार्मिक आहेत त्यांच्यात मस्तकी आशीर्वाद असतात. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई-वडिलांनो, तुम्हाला माहिती आहे का आमचं मस्तक कोण आहे? परमेश्वर जो आहे त्याचा एकुलता एक पुत्र जो आहे तो आमचं मस्तक आहे. आणि कुणाचं खरं ठरतो? आता या ठिकाणी करंतिकाच्या पुस्तकामध्ये एक रेफरन्स आलेला आहे, मी मुद्दा म्हणून हा तो पॉइंट घेतलेला आहे. स्त्रियाविषयी, पुरुषाविषयी, स्तुती स्तवनाविषयी तो पॉइंट आलेला आहे. आणि त्या ठिकाणी एक प्रश्न निर्माण झाला होता की डोक्यावर पदर न घेता किंवा पांघरून न घेता किंवा डोकं आच्छादून न घेता जी कोणती स्त्री प्रार्थना करती ही आपल्या मस्तकाचा अपमान करते आणि तिचं मस्तक पुरुषाला समजलेलं आहे. परंतु पुढे लिहित आहे, जो पुरुष आपलं मस्तक तसंच उघड आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो. म्हणजे त्याचं मस्तक, पुरुषाचं मस्तक ख्रिस्त ठरलेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई-वडिलांनो, या ठिकाणी नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 6 मध्ये लिहित आहे, धार्मिकाच्या मस्तकी आशीर्वाद असतात. धार्मिकाच्या मस्तकी, जो धार्मिक आहे, जो धर्माने वागणार आहे, जो नीतीने वागणार आहे, जो न्यायाने वागणार आहे, जो सत्याने वागणार आहे, जो देवाच्या नियोजनानुसार वागणार आहे, अशाच व्यक्तीच्या मस्तकी आशीर्वाद असतात. अशाच व्यक्तीला आशीर्वाद मिळतात. दुर्जनाचं मुख काही कामाचं नाही. पुढे तो लिहित आहे, धार्मिकाच्या स्मरणाने धन्यता वाटते, दुर्जनाचे नाव वाईट होऊन जाते. धार्मिकाची सदैव आठवण केल्या जाते. धार्मिकाची ज्यावेळेस आठवण केल्या जाते, धार्मिकाला ज्यावेळेस स्मरण केल्या जातं त्यावेळेस त्याला धन्यता वाटते. हा देखील एक आशीर्वाद आहे. लोक म्हणतात मेलं म्हणजे गेलं नाही. आम्ही पाहतो अनेक लोकांनी ज्यांनी चांगलं केलं ना त्यांचे नाव आज पण आपण घेतो, पण ज्यांनी सगळ्यांचं वाटोळं गुटोळं केलं ना त्यांचंही नाव आपण घेतो, पण अशाच प्रकारे घेतो की त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई-वडिलांनो, आमचं जीवन जगायचं आहे, आशीर्वादित जगायचं आहे. आणि आम्ही गेल्यानंतर देखील आमचं नाव देखील अशाच प्रकारे आशीर्वाद युक्त घेतलं पाहिजे. आमच्या जगण्यामधून देखील इतरांना आशीर्वाद दिसले पाहिजे. अनेकांनी आमचा कित्ता घेतला पाहिजे, कारण तुमचं आणि माझं जीवन हे जगातलं नाही. जगात जीवन जगतो, पण तो आम्ही आत्मिक लोक आहोत, आम्ही देवाचे लोक आहोत, आम्ही ख्रिस्ताचे लोक आहोत, आम्ही स्वर्गाचे लोक आहोत. आणि म्हणून आमचं जीवन, आमचं मस्तक, आमचं सगळं काही गोष्ट आशीर्वादाची असावी, जेणेकरून धार्मिकाचं स्मरण केल्याने धन्यता वाटली पाहिजे, आदर केला पाहिजे. म्हणजे आमची स्मरण करणं, आमची आठवण काढणं ही देखील परमेश्वर पासून मिळालेला
आशीर्वाद आहे. अनेक लोकांची आठवण काढली जाते वाईट प्रकारे, मग तो परमेश्वरचा आशीर्वाद आहे का? याचा अर्थ त्याच्यावर जगातली कृपा आहे आणि याचा अर्थ 100% तो नरक किंवा अधोलोकाकडे जाणार आहे. पुढे तो लिहित आहे, सात्विकपणे चालणारा निर्भयपणे चालतो. सात्विक, सत्याने चालणारा निर्भय म्हणजे निर्भयपणाचा आशीर्वाद. आमच्या जीवनात कुठल्याही प्रकारचं भय नसावं. आम्ही मागच्या भागात पाहिलं, आता त्यावर आपण जास्त चिंतन म्हणून अध्ययन करणार नाही. मग आमचं आशीर्वाद कुठला आहे? निर्भयतेचा. पुढे तो लिहित आहे 11व्या क्रमांकाचं, म्हणजे धार्मिकाचं मुख जीवनाचा झरा आहे. काय लिहित आहे या ठिकाणी? धार्मिकाचं मुख जीवनाचा झरा आहे. आणि आपण या ठिकाणी पाहिलं नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 18 मध्ये, त्यामध्ये देखील एक सुंदर असा रेफरन्स दिलाय, तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त हो. आणि या ठिकाणी नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 11 मध्ये लिहिलेलं आहे, धार्मिकाचं मुख जीवनाचा झरा आहे. झरा या विषयावर आपण चिंतन मनन करत नाही, आपण आशीर्वाद या विषयावर चिंतन मनन अध्ययन करत आहोत. परंतु धार्मिकाचा मुख म्हणजे जीवनाचा झरा आहे. आणि या ठिकाणी तो म्हणतो, मग तुझ्या झऱ्यालाच आशीर्वाद प्राप्त हो, म्हणजे आमच्या मुखाला आशीर्वाद प्राप्त हो, म्हणजे आमच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द प्रभू येशूच्या नावासाठी, गौरवासाठी आशीर्वादाचा हो. म्हणजे त्यातून आशीर्वाद आणि आशीर्वादच मिळो, म्हणजे त्या आशीर्वादाची उन्नती आणि उन्नती हो. आणि म्हणून तुम्हाला रेफर टू रेफर मिळण्यासाठी आपण पुन्हा एक वाचतो, नीतिसूत्र 5:18 मध्ये लिहिले, तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त हो. आणि नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 10 वचन क्रमांक 11 मध्ये लिहिले, धार्मिकाचं मुखच जीवनाचा झरा आहे. मग आमचं मुख देखील परमेश्वर आशीर्वादित करे, आमचा झरा देखील परमेश्वर आशीर्वादित करते, आमचं जीवनच आशीर्वादित करत आहे. परंतु या जीवनाला धार्मिकतेचं स्वरूप आलं पाहिजे, या जीवनाला सत्यतेचं स्वरूप आलं पाहिजे, या जीवनाला नीतिमत्वेचं स्वरूप आलं पाहिजे, या जीवनाला वचनाचं स्वरूप आलं पाहिजे, या जीवनाला परमेश्वरच्या विधी आज्ञा नियम पाळणाऱ्याचं स्वरूप आलं पाहिजे. म्हणजे परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करत, मोकार आशीर्वाद नाही, दुसरीकडे जाऊन आशीर्वाद नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, धार्मिकाचा उद्योग जीवनप्रद आहे. धार्मिक कसा उद्योग करतो? जीवनप्रद, जीवनाकडे जाणारा धार्मिकाचा उद्योग असतो. धार्मिक लोक देखील काबड कष्ट करतात, विधर्मी देखील काबड कष्ट करतात, पाप पुण्य करणारे म्हणजे अनितिमान लोकही काबड कष्ट करतात, नीतिमान लोक देखील काबड कष्ट करतात, पाळक वर्गही काबड कष्ट करतो, बिलियस वर्गही काबड कष्ट करतो. परंतु या काबड कष्टामध्ये आशीर्वाद देण्याचं काम परमेश्वरचं आहे. आणि आशीर्वाद देत असताना परमेश्वर आम्ही कोणत्या पद्धतीने ते काम केलेलं आहे यावर तुमची आणि माझा आशीर्वाद डिपेंड आहे. मग यासाठी असं नाही की पाळक वर्गाने काम केलं म्हणून त्याला जादा आशीर्वाद आणि बिलियस लोकांनी कमी काम केलं म्हणून त्याला कमी आशीर्वाद, असं होत नाही माझ्या प्रिय भावांनो. तर या ठिकाणी जो जशा प्रकारे काम करल, वर्तन करल, त्या प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कृती आणि आचरणाप्रमाणे, त्याच्या त्याच्या धार्मिकतेप्रमाणे त्याने जमवलेल्या जीवनाचा झरा म्हणजे देवाच्या वचनाचा खजिना आणि त्यानुसार वागण्याद्वारे परमेश्वर आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद देतो. आणखीन आम्ही जर काही गोष्ट जर पाहिलं तर आणखीन या ठिकाणी लिहिलेलं आहे, धार्मिकाची वाणी बहुतांचं पोषण करतं. जे धार्मिक आहेत त्यांचं वाणी, त्यांचा आवाज जो आहे तो बऱ्याच लोकांचं पोषण करतो. कुठलं? आध्यात्मिक, धार्मिक आणि जैगिक देखील. आता धार्मिकाची वाणी बहुतांचं पोषण करतं. पोषण म्हणजे काय? लागणाऱ्या गोष्टी दोन्ही प्रकारच्या, एक आध्यात्मिक पण आणि एक जैगिक पण. आता लॉकडाऊनची परिस्थिती जवळजवळ 1-1.5 वर्षापासून आहे. आता जे धार्मिक लोक आहेत ना, आता तुम्ही धार्मिक कुणाला म्हणणार? ज्यादा सत्य सांगायचं, मनापासून सांगायचं, अंतःकरणाला डोकून पाहायचं. कोणी कुणाचं दोष काढायचा नाही, कुणाला नावं ठेवायचा अधिकार नाही. परंतु आम्हाला तपासूया आणि आमच्या लक्षात येईल की धार्मिक कोण होता, धार्मिकाला आशीर्वाद मिळतात असं जर देवाचं वचन सांगतोय. तर आता आमच्या समोर धार्मिकतेचं नाव कुणाचं येतं? याजक साहेब, पास्टर साहेब, रेव्हरंड साहेब, फादर साहेब, बिशप साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, गुरुजी साहेब, पोप साहेब, जेवढे कोणते साहेब देवाचे आहेत ना, हे सगळे आमच्यापेक्षा उत्तमातले उत्तम धार्मिक, वादच नाही त्याच्यात. या लोकांच्या पेक्षा धार्मिक कोण? डोकं अंतःकरणामध्ये आपल्याला एकच उत्तर मिळेल की धार्मिक हा फक्त याजक वर्ग किंवा आता जी काही मी 10-15 नावं घेतली ती.
मग आता या ठिकाणी लिहिलेलं आहे नीतिसूत्र ग्रंथ अध्याय क्रमांक 10 वचन क्रमांक 21 मध्ये धार्मिकाची वाणी बहुतांचं पोषण करतं. मग धार्मिक व्यक्ती फक्त बोलला म्हणून पोषण होईल का? नुसतं धार्मिक व्यक्ती आला ना आपल्याला बोलला, हॅलो हाय गॉड ब्लेस यू, आमचं तारण झालं का? आम्हाला ब्लेसिंग मिळालं का? आमचं पोषण झालं का? अहो याच्यासाठी पहिल्यांदाच धार्मिक मनुष्याला जर आशीर्वाद मिळाला ना तर या धार्मिक मनुष्याने त्याच्या आशीर्वादातले इतरांना द्यावे, म्हणजे त्यांचं पोषण होईल. आता उलट झालं, हेच देग माय करीत येते. आता उलट झालं, आम्ही धार्मिक झालो. साधे बिलिवर्स भाऊ बहीण आई वडील जे विश्वासाने जीवन जगतात ना हे खरे धार्मिक. आणि आता बाकीच्यांना तर काय म्हणायचं माझा अधिकार मिळत नाही, त्यांचे पटत पण नाही आणि ते योग्य संगड बसतही पण नाही. पण काय काही या कॅटेगरी मध्ये बसतात. आता त्याला नाविलाज आहे. या ठिकाणी पुढे 22व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिले परमेश्वरचा आशीर्वाद समृद्धी देतो. परमेश्वर जो आशीर्वाद देतो ना त्याची समृद्धी येते. मग आमच्याकडे कुठला आशीर्वाद आहे? परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. देवाचं वचन आहे नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 22 मध्ये लिहिलेलं आहे परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. पुढे तो लिहित आहे मूर्खाला दुष्कर्म करण्यात मौज वाटतं, तशी सुज्ञाला ज्ञानात वाटतं. कारण का त्याला ज्ञानात का वाटतं? मौज, आनंद, हर्ष, उल्हास. कारण ते ज्ञान मिळवल्यानंतर त्याला सत्य समजतं. सत्य समजल्यानंतर तो बंधमुक्त होतो. बंधमुक्त झाल्यानंतर ऑटोमॅटिक आशीर्वाद त्याच्याकडे येतात. ज्या अर्थी आम्ही बंधनात आहोत, जोखडात आहोत, त्या अर्थी आम्ही अज्ञानामध्ये आहोत. आमच्याकडे ज्ञान नाही आणि म्हणून ज्यांच्याकडे ज्ञान आहेत ना हे ज्ञानी पंडित तुम्हाला आणि मला फसवतात, तुम्हाला आणि मला लुटतात, तुम्हाला आणि मला वाम मार्गाने नेतात, तुम्हाला आणि मला धार्मिकतेचा मार्ग दाखवतात पण ते स्वतःच अधर्म करतात. तुम्हाला आणि मला सत्याचा मार्ग दाखवतात पण हे स्वतःच खोट्या गोष्टी करतात. तुम्हाला आणि मला देवाच्या गोष्टी मिळवण्यास झटा असं सांगतात पण हे स्वतःच जगातल्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात. हे का? तुमचं आणि माझं असणारं अज्ञान. मी 2 एपिसोड पूर्वी पुन्हा एक वारी आशीर्वाद भागामध्ये ज्यावेळेस आपल्याला रेफरन्स आलता त्यावेळेस आपण म्हटलो होतो की हे लोक आम्हाला मुद्दाम होऊन का तर आम्ही ज्ञान नाही. मग ज्ञान नाही म्हणजे काय? परमेश्वराचं भय नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला आणि मला ज्ञान का नाही तर आम्हाला परमेश्वराचं भय नाही. आणि परमेश्वराचं भय नाही तर ज्ञान नाही. ज्ञान नाही तर ज्ञानापासून उन्नती नाही. उन्नती नाही तर कुठल्या प्रकारचा आशीर्वाद नाही. कारण नीतिसूत्र आम्हाला लिहितो की तो परमेश्वराचा भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे. मग आम्ही परमेश्वराचं भय न धरल्यामुळं आम्हाला ज्ञान हा आशीर्वाद मिळाला नाही. ज्ञान हा एक आशीर्वाद आहे, अज्ञान हे एक शाप आहे. परमेश्वर आम्हाला ज्ञानी बनवतो कारण ज्ञानापासून आमच्या बंधनातून जोखडातून सुटका होती. ज्ञानामुळं आम्ही सगळ्या गोष्टीतून वाचतो. ज्ञानामुळं आम्हाला कुणी फसवू शकत नाही, कुणी ठकवू शकत नाही, कुणी खोटी सुवार्ता सांगू शकत नाही, कुणी खोटं शिक्षण देऊ शकत नाही, कुणी तेल पाणी बाटल्या रुमाल घांगाळ आणखीन काय ते गळ्यातल्या माळा स्टॅच्यू फिशू कॅलेंडरचे फोटो याच्यावर आम्हाला लुटू शकणार नाही. आणि मग आम्हाला समजल ज्या अर्थी आम्ही हे आमच्या घरात आणून ठेवतो ना, अगरबत्ती वावळीतो ना, त्याचा अर्थ आम्ही अज्ञान आहोत. म्हणजे याचा अर्थ ज्ञानाचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला नाही. ज्ञान हे देखील परमेश्वरापासून मिळालेला आशीर्वाद आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणी आवडलं आपण काय मिळवलेलं आहे, आम्हाला कोणता आशीर्वाद कुठं लिहिलाय, कोणता आशीर्वाद आमच्याकडे नाही हे आज आम्हाला माहित नाही. आम्हाला एवढंच माहिती आम्ही अज्ञान आहोत, आम्ही गरीब आहोत, आम्ही शिकलेलो नाही आणि आम्ही काबाड कष्ट करतो आणि आम्ही मोलमजुरीने जातो आणि म्हणून आम्ही गरीब आहे. नाही माझे प्रिय भाऊ, तुम्ही अशा परिस्थितीत राहा परंतु तुम्ही अज्ञानी आणि मूर्ख राहू नका. का तर पॅन्ट शर्ट वाली कोट वाली येऊन तुम्हाला आणि मला लुटू नये. ही काळाची गरज आहे. जर आम्ही ज्ञान मिळवलं तरच हे फसवणारे लोक आमच्यापासून पळतील. त्यांना सत्य समजल. आता त्यांना सत्य समजलं परंतु त्यांनी अनितीने ते दाबून ठेवलं. आता आम्हाला जर सत्य समजलं ना तर आम्हाला दाबून नाही ठेवायचं, सरळ लाईव्हला येऊन सोडून टाकायचं, नावा सकट सोडायचं. काय असेल ते घाबरायचं नाही. कोणते पंडित असू, देवाच्या वचनाच्या पलीकडे कोणी एवढा बादशाह नाही की त्याला आम्ही घाबरावं.
जर आमच्याकडे सत्य आहे, जर आमच्याकडे ज्ञान आहे, आमच्याकडे पवित्र आत्मा आहे, आमच्याकडे सत्य आहे, आमच्याकडे विधी आज्ञा नियम आहेत, आम्ही जर धार्मिकतेमध्ये वागत आहोत, आम्ही जर आहे त्यात समाधानी आहोत, देवाच्या वचनाला उजवी दावी करत नाही, आम्ही सरळ तर मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनात चालत आहेत, देवाने दिलेला जीवनाचा आत्मा आमच्यामध्ये, देवाने दिलेलं जीवनाचं ज्ञान आमच्यामध्ये आहे, देवाने दिलेला उफाळत्या पाण्याचा जरा म्हणजे देवाचं वचनाचं मार्गदर्शन आमच्यामध्ये आहे, आमच्यामध्ये परमेश्वराने दिलेलं ज्ञान आहे, आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून ज्या ज्या बंधनामध्ये, संकटामध्ये, विकल्पामध्ये, कैचीमध्ये आम्हाला जगातल्या पुढाऱ्यांनी, लोकांनी कोंडून ठेवलं, त्या सैतानाने त्याला आता नेस्त नाबूद करण्याची वेळ आहे. जर त्याला तुम्ही अडवलं नाही ना, तुमचे आशीर्वाद 100% तो चोरून नेणार. म्हणायचं नाही मग मी चर्चला जातो, दानपत्र देतो, दशमांश देतो, देणगी देतो, प्रार्थना करतो, घरी बोलितो, तरी मला आशीर्वाद नाही. हे अजिबात चालणार नाही. कारण आम्ही मूर्ख आहोत, कारण आम्ही अज्ञानी आहोत, कारण आम्ही दुष्कर्म करतो. दुष्कर्म अनेक लोकांना वाटतं दुष्कर्म म्हणजे फक्त काही चोरी करणं, लबाडी बोलणं. दुष्कर्म म्हणजे काय? इतरांचा हेवादेवा करणं. दुष्कर्म म्हणजे देवाच्या दृष्टिकोनातून देवाला नावडणाऱ्या गोष्टी करणं. मग अज्ञानात राहणं देवाला आवडतं का? मग कवर येण्याचं सोंग घेता लोक, आणखीन तुम्हाला येणं करतील. काही लोक आहेत येडे बनून पेढे खातील, पण ते दाखवताना येडे असते. ऑलरेडी दाखवताना पांघरून एकदम गाईचं, कातड एकदम गाईचं, पण डरकाळी मात्र शिवाचीच असते. फाडल्याशिवाय सोडित नाही, आशीर्वाद हिरवून घेतल्याशिवाय जात नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वाटलं, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. परमेश्वरापासून मिळणारा जो आशीर्वाद आमची समृद्धीच व्हायला पाहिजे. आत्मिकरित्या आशीर्वाद मिळाले, आत्मिक समृद्धी व्हायला पाहिजे. जैगिकरित्या आशीर्वाद मिळाले, जैगिक समृद्धी व्हायला पाहिजे. आणि आत्मिक आणि जैगिक या दोन्ही गोष्टी समृद्धी होत असताना जास्तीत जास्त नेम, जास्तीत जास्त कटाक्ष, जास्तीत जास्त आध्यात्मिकरित्या आम्ही कसे समृद्धी व्हावं याकडे जर तुम्ही आणि माझे लक्ष जर दिलं, तर सार्वकालिक वतन जीवन हा स्वर्गीय आशीर्वाद तुम्हाला आणि मला मिळाल्याशिवाय राहणार नाही. नाही तर मग राहा कष्टातच. या ठिकाणी दुर्जन ज्याला भीतो ते त्याचवर येईल. दुर्जन जो आहे ना, दुर्जन परमेश्वरापासून दूर गेलेला व्यक्ती, परमेश्वराच्या सत्यापासून भटलेला व्यक्ती, परमेश्वराच्या आज्ञाभंग करणारा व्यक्ती, परमेश्वराला न ओळखणारा व्यक्ती, परमेश्वराच्या विरोधात असणारा व्यक्ती, तो दुर्जन. आता हा दुर्जन ज्याला भीती ते त्याचवर येईल. ज्या दुर्जनाला ज्या गोष्टीची भीती असते ना, ते त्याच्यावरच येऊन पडत. नाविलाज असतो. जसं मनात ना तसंच, जसं हृदयात ना, जसं पोटात ना तसंच पोटाच्या बाहेर पडत. असंच जो दुर्जन आहे, दूर गेलेला आहे, ज्याला ज्या गोष्टीची भीती वाटते ती त्याचवर येईल. आणि धार्मिकांची इच्छा पूर्ण होते. धार्मिक लोकांची जी इच्छा पूर्ण होती, म्हणजे आमची इच्छा पूर्ण व्हावी हा आशीर्वाद. आम्ही जी इच्छा बाळगली, जी काही असेल XYZ, ती इच्छा धार्मिक लोकांचीच पूर्ण होती. म्हणजे तो आशीर्वाद आमचा उद्धार करता परमेश्वर यहोवा, त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला तो देत असतो. या ठिकाणी आणखीन आपण पाहूया 25व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिले, धार्मिक सर्व काळ टिकणाऱ्या पायासारखा. धार्मिक कोण आहे? सर्व काळ टिकणारा पाया, सर्व काळासाठी आशीर्वादित. मध्ये आधी नाही. आम्ही जुने बांधकाम जर पाहिले ना, एक 200, 300, 400, 500 वर्षापूर्वीचे, आता जरी पाहिले, पूर्वीच्या कालाधीन जर पाहिले तर त्याच्यात तर काही विषयच नाही. कारण इस्रायलला जेवढे याजक वर्ग गेलेत ना, त्यांनी त्या भिताडी पाहिल्या. ज्या सोलोमन राजाने त्या ठिकाणी, आणखी ज्या राजेशाही घराणं ज्यावेळेस होतं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर पासूनचे काही दगड, धोंडे, भिंती आहेत, तिथं बांधकाम आहे अजून तिकडं. कमीत कमी वरचं पडलंय, पण पाया मात्र तसाची. ही रियालिटी. आम्ही महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं ना, गड किल्ले तिथेही बघा, अनेक बुरुज ढासळले असतील, पण पाया कधी ढाळला नाही. भूकंप येऊ, काय सुनामी येऊ, काय दुनियातली सगळ्या गोष्टी आल्या, पण पाया मजबूत राहिला. तर हा पाया कुणाचा मजबूत राहतो? आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की धार्मिक सर्व काळ टिकणाऱ्या पायासारखा आहे. सर्व काळ. आता इथलं 60, 70, 80 वर्षाचा विषय सोडून द्या. सर्व काळ म्हणजे सार्वकालिक वतनापर्यंत टिकणारा पाया. मग पाया कोणता आहे? ख्रिस्त म्हटलेल्या पाया खेरीज दुसरा पाया नाही. ख्रिस्त हा खडक आहे, आणि त्या खडकावर आमचा पाया उभा राहिला पाहिजे. म्हणजे ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर, म्हणजे वचनावर ज्याचा पाया उभा आहे, म्हणजे वचनावर ज्याचं बांधकाम झालेलं आहे, किंवा वचनावर
वचनाच्या पायावर, वचनाचा पाया आमच्या स्वतःचा जो विश्वासाच्या अनुसार जीवन जगतो तो टिकणार आहे. म्हणजे ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर असणारा, म्हणजे ख्रिस्ताला स्वीकारणारा, ख्रिस्ताला परिधान करणारा, ख्रिस्ताच्या विधी आज्ञा नियम पाळणारा हा जो आहे तो ख्रिस्तामध्ये विलीन होतो, ख्रिस्तामध्ये एक होतो. ते दोघं एकत्र येतात आणि म्हणून तो म्हणत आहे की ज्याच्या आज्ञा, माझ्या ज्या आज्ञा आहेत ज्याच्या जवळ आहेत तो मजमध्ये आहे आणि मी त्याच्यामध्ये आहे. मग धार्मिक जो आहे सर्व काय टिकणाऱ्या ख्रिस्त म्हटलेल्या पायासारखा आहे. आणखीन काय, परमेश्वरचं जर भय धरलं ना आयुष्य वाढवतं. आशीर्वाद, आपण आशीर्वादाविषयी चिंतन मनन अध्ययन करत आहोत. धार्मिक कधी ढळणार नाही, कधी न ढळणार आशीर्वाद, कधी न संपणार आशीर्वाद, कधी न कमतरता पडणार आशीर्वाद. पुढे लिहितोय धार्मिकाच्या मुखावाट्यात ज्ञान निघतं, ज्ञान हा आशीर्वाद. पुढे लिहित आहे धार्मिकाच्या वाणीला जे काही ग्राह्य आहे तेच कळते आशीर्वाद. योग्य त्या समयी योग्य त्या वेळी सुवेळी काय बोलावं, कसं बोलावं देवाचा आत्मा शिकवतो. आत्मा अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो. हा देवापासून आलेला आशीर्वाद. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आज आम्हाला बऱ्याचशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये असणं हा एक आशीर्वाद आहे. सात्विकपणा आम्हाला सांभाळून ठेवायचा आहे. सात्विकता हा एक आशीर्वादाचा प्रकार आहे. कुटिलपणा नाही, कुटिल हा शाप आहे. सात्विकपणा हा आमच्यासाठी आशीर्वादाचा भाग आहे. नीतिसूत्र ग्रंथ अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 4 जर पाहिलं तर त्यामध्ये लिहिलेले, क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही. ज्याला लोक जगातला आशीर्वाद म्हणतात, संपूर्ण जग धनाला आशीर्वाद समजतात, तर हा जो आशीर्वाद आहे ना, धन म्हटलेला जो आशीर्वाद आहे हा क्रोधाच्या समयी, संकटाच्या समयी, मृत्यूच्या समयी, वाईट कठीण प्रसंगाच्या समयी हे धन काही कामाचं नाही. मग डॉक्टर साहेब म्हणतात सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, तुम्ही हा पेशंट घरी घेऊन जाऊ शकता. पण धार्मिकता मृत्यूपासून सोडवते. धार्मिकता हा आशीर्वाद आम्हाला मृत्यूपासून सोडवतो. डॉक्टर देखील येऊन सांगतात अशक्य गोष्ट आहे, 4च घंट्यात जाणार, 2च घंट्यात जाणार, याचा काही उपयोग नाही. पण तो जो धार्मिक आहे, परमेश्वर त्याला आयुष्य वाढवतो, परमेश्वर त्याचा मृत्यूपासून चुकवतो, परमेश्वर त्याला त्या मृत्यूपासून सोडवतो, परमेश्वर त्याला संधी देतो. हा एक आशीर्वाद आहे. हिजकिया राजाबद्दल जर आम्ही पाहिलं तर हिजकिया राजाला देवाकडून आला आणि देवाकडून येणारा संदेश त्यांनी निरोप सांगितला. हिजकिया राजा, तुझं या भूतलावर असणारं जे काही जीवितक्रम आहे आता ते बंद कर. आता तुझा जाण्याचा समय आलेला आहे. आता तू आवरण कर. जे काही तुला काय धन दौलत, वावर शिवर, राजगादी काय कोणत्या पोराला द्यायचे, कोणत्या नाताला द्यायचे, कोणत्या बहिणीला द्यायचे, त्यांच्या पोराला द्यायचे का चुलत्याला द्यायचे का चुलत्याचे लुटायचे, हे आता तू बघ काय प्लॅन करायचं ते कर. आता तुझं संपलंय. आणि मग तो हिजकिया राजा मनस्वी रडला. तो परमेश्वराला, प्रभू मी तुला आवडेल अशा गोष्टी केल्या, मी तुला सांगेल असं धर्माचरण केलं, मी तुला आवडेल, माझ्या मनाला अंतःकरणाला देखील बरं वाटन किंवा चांगलं वाटन की जे पाप नाही, जे नीतिमत्तेचं आहे, जे धार्मिकतेचं आहे, ही धार्मिकता मी तुझ्या पुढे ठेवतो. तो रडला. त्याच परमेश्वराने जो सेवक त्या ठिकाणी त्या राजवाड्यात जाऊन त्या हिजकिया राजाला ज्याने बातमी दिली होती, तोच राजवाड्याच्या शेवटच्या गेट जवळ असताना देवाने त्याच संदेश त्याला सांगितलं, जा आणि हिजकिया राजाला सांग की तुझं आयुष्य 15 वर्षांनी वाढवत आहे. हा पुन्हा एक वार गेला आणि हिजकिया राजाला त्या ठिकाणी म्हणत आहे की परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकलेली आहे, परमेश्वराने नियोजन बदललेलं आहे, परमेश्वराने तुझा मृत्यूपास चुकवलाय, परमेश्वराने तुझ्या मृत्यूपासून तुला सुटका केलेली आहे, परमेश्वराने तुझं आयुष्य वाढवलेलं आहे, परमेश्वराने तुझं आयुष्य वाढवले. हिजकिया राजाचं धन नाही दिले त्यांनी. याजक साहेब, मला तुम्ही निरोप दिलाय ना, परमेश्वर तुमचा आता आवरावर कर, आता तुझं संपलंय. ज्या संदेश त्याने हिजकिया राजाला निरोप दिला ना, तो हिजकिया राजा म्हणला नाही एवढे लाख घ्या राव, माझ्यासाठी प्रार्थना करा. जमत नाही. आमच्याकडे असंच असतंय. आमचे याजक लगेच म्हणतात डॉक्टरनी सांगितलंय का जाणार आहे म्हणून, ओके टेन्शन घेऊ नका, प्रार्थना करू, उपवास करू, आमकं करू, जाणारच नाही. झालं, याचं पेमेंट चालू झालं. प्रार्थना ठेवा, उपकास्तुतीची ठेवा, मोठी ठेवा, चर्चला दानपत्र द्या. तुम्ही दिलं नसल तुम्ही द्या. दवाखान्यात 50-60 लाख रुपये घातले,
मग देवासाठी काही एखादा लाख देता येत नाही का? तुमचा व्यक्ती वाचल, इथं लगेच प्रकटीकरण चालू होते. परमेश्वर अशा लोकांचं आयुष्य वाढवते. तर या ठिकाणी जो धार्मिक आहे तो धार्मिकता मृत्यूपासून सोडवते. मग आणखी कोणता आशीर्वाद पाहिजे माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आवडलं? जर जिवंत असताना आम्ही जर धार्मिकता हा आशीर्वाद, धार्मिकता देखील हा एक परमेश्वरापासून मिळालेला आशीर्वाद आहे. कारण धार्मिक कुणाला म्हणतात? धार्मिकता कुणामध्ये निर्माण होतो? जो धर्माने, नीतीने, न्यायाने, वचनाने, सत्याने, सालस मनाने जीवन जगतो त्याला धार्मिक म्हटलेलं आलंय. मग हे सगळे गुण म्हणजे देवाचे आशीर्वाद आहेत. गलती 5:22 आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ सगळे आशीर्वादाचेच प्रकार येते. याला फक्त नाव कॅटेगरी वेगळी दिली. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ. निष्पन्न होणारे म्हणजे फळ म्हणजे काय? त्यातून निघणारा रस, त्यातून निघणारा आत्मिकता, त्याच्यातून निघणारी शक्ती, त्याच्यातून निघणारं सामर्थ्य, त्याद्वारे आम्हाला मिळालेलं समाधान किंवा ऐश्वर्य किंवा सुख किंवा आमची प्रार्थना विनंती किंवा आम्हाला एक चित्त व्यवस्थित जे काय असेल XYZ त्या फळाचा उपयोग होतो म्हणजे ते आशीर्वाद. स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 127 वचन क्रमांक 3 1 2 3 जर वाचलं सातत्याने आम्ही ते वचन वाचतो. संतती परमेश्वराने दिलेलं धन आहे. काय धन? आणि पोटचं फळी त्याची देणगी. देणगी म्हणजे आशीर्वाद, दान म्हणजे आशीर्वाद. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आवडलं, आशीर्वाद या विषयाला इतक्या काही व्याख्या आहेत, इतके काही शब्दरचना आहेत, इतक्या काही कॅटेगरी आहेत, इतके काही वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. परंतु आम्हाला मात्र त्याच्याशी घेणं देणं नाही. आम्हाला फक्त एवढंच वाटतं की पैसा मिळाला म्हणजे आम्ही बाकीचे सर्व आशीर्वाद मोकळे करू. पैसा मिळाला म्हणजे आम्ही घर हा आशीर्वाद. कारण आम्ही नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये वाचतोच, घर व धन हे वडिलांपासून मिळालेला दार्य भाग होय, म्हणजे त्यांचा आशीर्वाद. बाबांची कृपा, दादांची कृपा, लाण्या भाऊंची कृपा, नानांची कृपा, अण्णाची कृपा, हे सगळ्या कृपा कोणत्या म्हणजे एक आशीर्वाद. आपण जे जैविक पद्धतीने म्हणतो ना, काही काही गाड्यावर लिहिलेलं असतं आमक्याची कृपा, बंगल्यावर असतं आई वडिलांची पुण्य, आई वडिलांची कृपा, आई वडिलांचा आशीर्वाद. आणि ते आहेत तिकडे रानात तर पडत येत रात्रंदिवस आशीर्वाद. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं की आशीर्वादाला वेगवेगळ्या व्याख्या आहेत, वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आशीर्वाद आहे. पण लोकांना काय वाटतं की पैसा मिळाला म्हणजे आम्ही सगळ्या प्रकारचे आशीर्वाद घेऊ. एखाद्याला वाटत असेल की टीव्ही आमच्या घरातले मोठी 52 इंची 56 इंची असावा, आमची ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही बारकी छोटी खोकडं फेकून देऊ म्हणजे टीव्ही आल्यानंतर आम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखं होतो. म्हणजे आशीर्वादाला ज्या गोष्टीने तुम्हाला समाधान प्राप्त होतं, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला थोडी शांती मिळते, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला एक रिलॅक्स वाटतं, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद आणि सुख उपभोगल्यासारखं जाणवतं, या गोष्टीला म्हणतात आशीर्वाद. या काही झाल्या जगातल्या. मग आत्मिक देखील तसेच आहे. आत्मिक आशीर्वाद कसे आहे? प्रार्थना केल्यानंतर मन शांत होतो, हा आशीर्वाद. प्रार्थना केल्यानंतर आम्हाला जे काही हवं आहे परमेश्वर आम्हाला वेगवेगळ्या मार्गातून तो उपलब्ध करून देतो, हा झाला आशीर्वाद. प्रार्थना केल्यानंतर आम्ही वाईट मार्गाकडे जात नाही, हा झाला आशीर्वाद. म्हणजे अशा आशीर्वादाच्या वेगवेगळ्या प्रकार आहेत. का पण दुर्जन आपल्या दुष्टतेने पतन पावेल, सरळांची धार्मिकता त्यांना सोडवेल, पण जे कपटाने वर्ततात ते आपल्या दुष्कृतीनेच वृद्ध पावतील. दुर्जन मेला म्हणजे त्याची अपेक्षा नष्ट होईल आणि बलाविषयीचा भरोसा नाहीसा होईल. धार्मिक संकटातून मुक्त होतो, धार्मिक मृत्यूपासून मुक्त होतो, म्हणजे मृत्यूपासून सोडवणारा आशीर्वाद. धार्मिक संकटातून मुक्त होतो म्हणजे धार्मिकावर संकट आल्यानंतर परमेश्वर त्या संकटाचं निरसन करतो, म्हणजे संकटातून मुक्त करणारा आशीर्वाद. अधर्मी आपल्या तोंडाने आपल्या शेजारचा नाश करतो, पण धार्मिक आपल्या ज्ञानाने मुक्त होतात. आणि म्हणून ज्ञान, शांती, आनंद, बल, पैसा, प्रॉपर्टी, बंगला, वचन, आज्ञा, विधी, सत्यता, सत्कृत्य, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या दोन्ही कॅटेगरी मध्ये आहेत. एक आत्मिक आशीर्वादामध्ये मोडतात आणि दुसऱ्या जगातल्या आशीर्वादामध्ये मोडतात. परमेश्वर म्हणतो या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असाव्यात, कारण जगातले आशीर्वाद तुम्हाला जगातच सोडून जायचे आहेत. पण जगामध्ये जीवन जगत असताना आत्मिक जे आशीर्वाद आमच्याकडे आम्ही जमा केलेले आहेत, आम्हाला सार्वकालिक जीवन वतनापर्यंत ते घेऊन जातील. आणि म्हणून धार्मिक संकटातून मुक्त करतो. खरोखर माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, धार्मिकता आमची आम्हाला संकटातून मुक्त करते आणि मुक्त करण्यासाठी आमच्याकडे ती धार्मिकता हवी.
तो धार्मिकता आशीर्वाद पाहिजे. अनेक लोक नामधारी आहेत, अनेक लोकांना आशीर्वाद नामधारीपणाचा आहे. काही काही लोक म्हणतात 4 पिढ्याचे धार्मिक, 7 पिढ्याचे धार्मिक, आम्हाला कळत नाही तसे धार्मिक. जेव्हा ख्रिस्ती जीवन आलं, धर्म आला ना, तेव्हापासूनचे धार्मिक. आमच्या गावात पहिला आमच्या आज्यानी स्वीकार केला. फादर यायचे ना तर आमच्याच घरी, आमच्यासारखं धार्मिक घर नाही. आणि अजूनही वचन समजना, अजूनही वचनाप्रमाणे आचरण कळाना, अजूनही सत्य समजना, अजूनही ज्ञान नाही, बुद्धी नाही, सामर्थ्य नाही, अभिषेक नाही, सत्कृत्य नाही. अजूनही समजा धार्मिकता काय आहे. बोले आम्ही एवढ्या वर्षाची. अहो त्याच्यापेक्षा विधर्मी लोक बरे, त्यांनी परमेश्वराचा तात्काळ स्वीकार केला आणि ते इतके काही ठाम आहेत की दनादन त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत काम होतात. ज्यावेळेस मोठाल्या सभा असतात ना, सगळे विधर्मी लोक, पापी लोक, भ्रष्ट लोक, पिडलेले लोक, बंधनात जोखनातले लोक, आजारी समस्येत असणारे लोक ज्यावेळेस हिलिंग मिटिंगला येतात, प्रेयर मिटिंगला येतात, पॉवर मिटिंगला येतात. एक आणखीन कोणती मिटिंग निघली, फायर मिटिंग, याच्यामध्ये येतात ना, तर बऱ्याच अंशी जवळजवळ 80% विधर्मी लोकच बरे होऊन जातात. आपले बसत येत तिथंच. आम्ही धार्मिक आहोत, आम्हाला मस्त कळत आहे. देवाचे अभिषिक्त सेवक ज्यावेळेस पुलपिटवरून वचन सांगतात ना, आम्हाला माहिती काय ऐकायचं. तर इकडं फुटाणे खातेन, शेंगदाणे खातेन, याची त्याची उडवीतेन, नाही तर कुठंतरी फेर फटका मारतेन त्या ग्राउंड मध्ये. फक्त भरती. आम्ही मिटिंगला गेलतो, परमेश्वरने आम्हाला ब्लेसिंग केलं. यांना विचारलं ना वचन काय सांगितलं होतं, डोंबलं पाडता येणार, काहीच सांगता येणार नाही. कसं म्हणायचं धार्मिक. पण तुझे धार्मिक विधर्मी लोक येतात, किंवा ज्यांना ख्रिस्त माहित नाही, किंवा ज्यांना सत्य माहित नाही, जे पिडलेले लोक येतात ना, किंवा जे दुर्जन त्या मिटिंगला येतात ना, हे क्लिअर होऊन जातात, हे विश्वासू बनून जातात, हे कृपाशील बनून जातात, हे आशीर्वाद घेऊन जातात. आणि आम्ही तिथं फक्त कागद गोळा करतो, त्या मिटिंगचे पडलेले पॉम्पलेट. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी आवडलं, आम्हाला हे समजलं पाहिजे की आशीर्वाद कुठं कुठं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आणखीन आपण परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. धार्मिकता, नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 13 वचन क्रमांक 6 मध्ये लिहिलं आहे, धार्मिकता सात्विक मार्गाने चालणाऱ्याचे रक्षण करते. मार्गाने चालत असताना रक्षण. किती लोकांना वाटतं की आमचं रक्षण व्हावं, मग त्यांनी धार्मिक बनायचं. जगातलंही रक्षण होईल आणि आत्मिकही रक्षण होईल. कारण अनेक लोकांचं जगातलं रक्षण होतं पण आत्मिक रक्षण. आत्मिकरित्या लोक मागासवर्गीय झालेले, आत्मिकरित्या लोकांचं रक्षणच झालं नाही. अख्खे लोक दुष्ट आत्म्याच्या पीडित झालेले, अख्खे लोक अधोलोकाकडे चाललेले आहेत. याचं कारण काय, आमच्याकडे व्यवस्थित धार्मिकता नाही. आणखीन आपण रेफरन्स पाहूया. नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 24 आणि वचन क्रमांक 25 मध्ये देखील आम्हाला एक सुंदर असं वचन, देवाचं मार्गदर्शन आम्हाला करत आहे. जे दुर्जनास ठपका देतील त्यांचे बरे होईल, त्यास चांगला आशीर्वाद मिळेल. पहा आता या ठिकाणी वचन व्यवस्थित आहे का. त्याच्या अगोदर 24व्या क्रमांकाचं वचन वाचतो. तू धार्मिक आहेस असे जो दुर्जनास म्हणतो, तू धार्मिक आहे असे जो दुर्जनास म्हणतो, म्हणजे काय की तो धार्मिक नाही, तो कुठल्या प्रकारचे ते सत्य नाही, कुठल्या प्रकारची आज्ञाविधी नाही, कुठल्या प्रकारचं त्याच्याकडे काहीच नाही, असा जो दुर्जन म्हणजे जो परमेश्वरापासून दूर गेलेला आहे. पण चर्चचा एक मोठा अधिकारी आहे, एक मोठा बॅलन्सदार आहे, एक मोठा नोकरदार आहे, एक मोठा वजनदार आहे, एक सगळं त्याच्या हाताखाली आहे, पण तो प्रभू पासून दूर गेलेला आहे. पण आम्ही त्याला म्हणतो तू धार्मिक आहेस. वाव, तुमच्यासारखं धार्मिक कुटुंब ह्या गावातच नाही. कारण असं जर नाही म्हणतो तो चापका खाली ठोकीन, असं जर म्हणतो तुम्हाला सेवा करू देणार नाही, असं जर म्हणतो तुम्हाला प्रार्थनाही करू देणार नाही, असं जर म्हणतो तुम्हाला दानपात्राची फुटकी कवडी देणार नाही, जागा देणार नाही, चर्चे बांधून देणार नाही, पत्रे देणार नाही, भितडी नाही, अँगल नाही, आणि सिमेंटही नाही, काहीच नाही. मग त्याला नाविला जरी धार्मिक म्हणावं लागतं. हा जगाचा रूल. पण तू देवाचं वचन नीतिसूत्राच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 24 आणि वचन क्रमांक 24 मध्ये आशीर्वादाबाबत लिहित आहे. आशीर्वादाबाबतच आहे. तू धार्मिक आहेस असे दुर्जनास म्हणतो, त्याला लोक शाप देतील. मग ते पाळक असं मग शाप देतील लोक. मी जर आता समजा माझ्यावर उदाहरण करतो, मी पाळक आहे, मी पास्टर आहे, मी याजक आहे, आणि जर मी एका दुर्जनाला म्हणतोय की तू धार्मिक आहेस, म्हणजे त्याची चूक नाही दाखवायची,
त्याचं पाप नाही दाखवायचं, त्याचं अज्ञान नाही दाखवायचं, त्याची दुष्टता नाही दाखवायची, त्याचं खोटं शिक्षण नाही दाखवायचं, त्याच्या तेला पाण्याच्या बाटल्या नाही दाखवायच्या, त्याच्या रुमालाच्या तुकड्याचं काही म्हणायचं नाही, त्याच्या मंडळीबाबत काही म्हणायचं नाही, त्याच्या बाबत काही म्हणायचं नाही, त्याच्या लोकांबाबत काही म्हणायचं नाही, मिनिस्ट्री बाबत काही म्हणायचं नाही, त्याच्या गलत शिक्षणाबाबत म्हणायचं नाही, आणि त्याला धार्मिक म्हणायचं. तर असं जो तू धार्मिक आहेस असे जो दुर्जनास म्हणतो, असे जो म्हणजे त्याच्यात कुणी आलो मग तुम्ही मी याजक पास्टर सगळे, जो दुर्जनास म्हणतो त्याला लोक शाप देतील. कारण लोकांना समजतोय का हा दुर्जनी, पण आम्ही त्याला जर धार्मिक म्हणतो तर लोक आम्हाला आशीर्वाद देतील का शाप देतील? या ठिकाणी वचन आहे, लोक आम्हाला शाप देतील. मग तुम्हाला आणि मला जीवन जगण्यासाठी आशीर्वाद हवाय, शाप नको. हा शाप आमचं जीवन कमी करत आहे, हा शाप आमचं आयुष्य कमी करत आहे, हा शाप आमचा आशीर्वाद कमी करत आहे, हा शाप आमचं वयोवृद्धी कमी करत आहे, हा शाप आम्हाला रस्त्याने सुरक्षित ठेवीत नाही, हा शाप आम्हाला सात्विकतेने चालू देत नाही, हा शाप आम्हाला कुठल्याच चांगल्या गोष्टी करू देत नाही. मग आम्हाला आशीर्वादित जीवन जगायचं आहे का शापित? मग जर आशीर्वादित जीवन जगायचं असलं ना, तोंडावर अडवायचं डायरेक्ट. जो धार्मिक आहे ना तो धार्मिकच आहे, आणि नाही ना तो नाहीच. मोकार दुर्जनाला धार्मिक म्हणून देवाच्या नावाचा अपमान करू नका. अनेक लोक आहेत पैशासाठी लाभासाठी तोंडपूजापणा करतात. मोठमोठाले जे लोक आहेत, एक कामातून गेलेले लोक, पण यांना हे धार्मिकताच्या इतक्या मोठ्या खंडपीठावर बसू देत ना, इतक्या मोठ्या गादीवर बसू देत ना, कारण यांचं अख्खं सगळं घरदार यांच्यावर चलत ना. मग तो दुर्जन का असा ना, ह्या टायमिंगला दुर्जन तुम्हाला आवडतो, आणि आमच्यासारखे याजक सत्य बोलणारे हे नाही आवडत. तुम्हाला चोट्टे भामटे लबाड लुटणारे आवडतात, कारण ते तुम्हाला दानपात्र देतात. आमच्यासारखे देवाचे साधे सुधे बिलिव्हर्स लोक ज्यावेळेस देवाचं सत्यवचन आम्हाला समजताना आम्ही ते मानतो, त्यावेळेस तुम्ही आमचा राग करतात. म्हणजे लोकांच्या, तुमच्या आणि लोकांच्या दृष्टिकोनातून जे सत्य सांगणार आहेत ते दुष्ट, आणि जे खोटे नाटे आहेत ते धार्मिक. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वाढलं, या ठिकाणी जरी आम्ही कदाचित तोंड देखल्याने ऐकायला, पण तू परमेश्वर मात्र तोंड देखल्याने ऐकणार नाही. परमेश्वर मात्र म्हणणार नाही तुला श्रीमंत चल लगेच तू स्वर्गाच्या राज्यात, आणि तुला गरीब आहे पड तिकडेच. म्हणून वारंवार आम्ही श्रीमंत मनुष्याचं आणि लाजराचं उदाहरण घेत आहोत की आमची नीतिमत्व, आमची धार्मिकता, आमची सत्यता, आमची सात्विकता, आमच्या आज्ञा पालन हे महत्वाचं आहे. आणि हेच जर नसेल तर काय करणार त्या प्रॉपर्टीला? प्रॉपर्टी म्हणून लगेच धार्मिक म्हणायचा, आणि याच्याकडे काहीच नाही म्हणून याला दुर्जन म्हणून टाकायचं. कशाचं काय येतंय त्याला? दूर गेलेलं आहे, कुणी लोक विचारित नाही, काही नाही, कुणी मंडळी नाही, लोकही नाही, कुणी त्याचं ऐकतही नाही. आणि काय लाईव्हला लय झाले तर 2, 3, 7, 8, 10 असते, आणि काय आमच्या लाईव्हला 1000, 2,000. पण तू दुर्जन आहेस. ज्याच्या कोणत्या लाईव्हला तेवढे लोक आहेत ना, तू दुर्जन आहेस. कारण तुझ्याकडे लोकांसाठी चांगल्या गोष्टीच नाही, तू पोपटपंच आहेस. आता या ठिकाणी वचन सांगत आहे, अध्याय क्रमांक 24 आणि आता वचन क्रमांक 25 मध्ये आपण वाचलं. 24 मध्ये लिहिलं होतं, तू धार्मिक आहेस असे जो दुर्जनास म्हणतो त्याला लोक शाप देतील. शापच देतील, आशीर्वाद नाही देणार. कारण लोकांच्या डोळ्याला काय भात बांधला नाही. आता लोक इतके काही आज्ञाने राहिले नाही. आता लोकांना देवाचं वचन समजायला लागलंय. आता लोक देवाचं वचन पाळतात. आता चिंतन म्हणून अध्ययनामध्ये आलेत. आता लोकांना परमेश्वराचं वचन समजलंय. आता स्वतः लोक पवित्र शास्त्राचं पठण करतात. आता लोकांना समजत आहे कम्प्लीट, याच्यामध्ये ही लिहिलंय, याजक हे करतोय. मग त्यांनी म्हणायचंही नाही का? जर पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय मूर्तीपूजा करू नको, आणि आमच्या समोर मूर्तीपूजा होती, तर मग ज्याला माहिती पडलं की मूर्तीपूजा करू नका असं शास्त्रात लिहिलंय, त्यांनी त्याला म्हणायचा अधिकार आहे का ही मूर्तीपूजा करू नको, हे पाप आहे. आम्ही काय करतो? जाऊ कडू पडता, आपल्या काही बापाचं जातंय, जे करीन तो भरीन. पण माझ्या प्रिय भावा बहिणी, आई वडील, याजका सेवका, तो जर मूर्तीपूजा करत आहे आणि मूर्तीपूजा पासून जर त्याला शाप मिळत आहे, तर याचा अर्थ त्याला शाप मिळून देण्याचं काम आम्ही देखील थोडाफार हातभार करीत आहोत. आम्ही थोडे टचअप करीत आहोत. या टायमाला खेकड्यासारखं वाढा ना त्याला खाली, आता नाही वाढणार. पण धार्मिकतेकडे जायला लागलं की लगेच वाढायचं, सत्यतेकडे जायला लागलं लगेच वाढायचं, वचनाकडे जायला लागलं का लगेच वाढायचं, धार्मिकतेकडे जायला लागलं लगेच खेकड्यासारखं वाढायचं. आणि जेव्हा हे पाप करतो तेव्हा त्याला खाली खेचून काढा आणि त्याला सांगा तू पाप करत आहेस, तुझ्यामुळे शाप येतील, किंबहुना तुझं संपूर्ण जीवन नरकाग्नीमध्ये जाईल. या टायमाला वाढा ना त्याला खाली.
माझ्या प्रिय भावांनो बहिणींना आवडलं आशीर्वाद हे देखील आहे की एखाद्याला सत्य सांगणं हा पण देवापासून मिळालेला आशीर्वाद आहे. कुणालाही नाही हा. तेवढी डेअरिंगच लागती, म्हणजे तेवढी आत्मिकता लागती, तेवढं सत्यता लागतं, तेवढी पडताळणी लागती, तेवढं देवामध्ये वाढावं लागतं आणि देवाकडून तो आशीर्वाद घ्यावा लागतो. आणि हा आशीर्वाद काही सोपा नाही. एखाद्याला समोरासमोर ताडण करायचं म्हणजे एखादा मुस्काडीत देखील मारीन, ती घेण्याची देखील तयारी पाहिजे आणि वचनाच्या माध्यमातून 5-25 देण्याची देखील तयारी पाहिजे. त्याच्याकडून जर जगिकरित्या त्यांनी जर आपल्या मुस्काटात जर एक मारली ना तर त्याला पवित्र शास्त्राच्या माध्यमातून 25 मारता पण आल्या पाहिजे. हा पण आशीर्वादच आहे. देवाच्या वचनातून त्याला 25 वेळेस त्याचा चुका दाखवण्याचं किंवा त्याला बदलण्याचं किंवा त्याला पश्चाताप करण्याचं किंवा देवाकडे ओढण्याचं किंवा त्याला सत्य सांगण्याचं 25 वेळेस ट्राय केला पाहिजे. माझा मतीचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या. माझा सांगण्याचा जो रोख आहे तो लक्षात घ्या. म्हणजे त्याने जरी जगिक पद्धतीने आमच्या कानफडीत मारली ना तर देवाच्या वचनाच्या माध्यमातून आम्ही देखील त्याच्या कानफडीत नाही मारायची, तर त्याच्या कानावर जाणारं वचन सांगायचं, त्याच्या कानात घुसणारं वचन सांगायचं, त्याच्या आत्मिक कान उघडणारं वचन सांगायचं, जे नाही करून तो पुन्हा एक वार दुर्जन जर असेल तर त्याने धार्मिक व्हावं. हा त्याचा मतीत अर्थ आहे. तर अनेक लोक जरा दुसरा अर्थ घेतील, तसा काही अर्थ घेऊ नका. या ठिकाणी 25व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिले, पण जे दुर्जनास ठपका देतील, दुर्जनास ठपका देतील त्यांचे बरे होईल, त्यास चांगला आशीर्वाद मिळेल. म्हणजे दुर्जनाला परमेश्वराकडे वळवण्याचं जे काम करीन ना त्याला आशीर्वाद मिळेल. आता आपण करतो काय उलट. आम्हाला मस्त वाटतंय वा त्याचं मन दुखन, त्याचं अंतकरण दुखन, त्याच्या जिव्हारी लागण, त्याच्या 20-25 वर्षाच्या सेवेला एक काळेमाला लागू पडता, काही फरक पडत नाही. इथला लागला ना डाग तर लागू पडता, पण तू आत्मिक त्याला डाग न लागता का. सार्वकालिक जीवनाकडे जाणारा जो डाग आहे ना हे नकोय. जगात होऊ द्या, निंदा होऊ द्या, गरिबी राहू द्या, लोकांनी आमच्याकडे नाही येऊ द्या, कुणी नाही ऐकू द्या, शेवटच्या काळात धोंडे देखील वरडतील. ज्यांना कुणाला ओळखीत नाही ते देखील देवाचं वचन ऐकतील, शेअर करतील, पाहतील. एक आत्म्याचा जरी फायदा झाला किंवा एक आत्म्याला जरी आशीर्वाद मिळालं किंवा एक आत्मा जरी परमेश्वराकडे वळाला, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्ही सत्य सांगितलंच पाहिजे. जो सत्य सांगत नाही ना त्याला तो आशीर्वाद नाही. आम्हाला काय होतं, पाळक साहेब तुमचं सांगणं 100% खरं आहे, परंतु ते तुम्हाला काम दिलंय, आम्हाला नाही. मग आम्हाला आशीर्वाद मिळाला, तुम्हाला मिळणार नाही. मग पाळकाकडे विनंती करा नका, प्रार्थना करा म्हणून. माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वडिलांनो, एक प्रार्थना विनंती समयापूर्वी देखील आलेली आहे आणि आपण ती करणार देखील आहोत, कारण आपला वेळ पण या ठिकाणी झालेला आहे. कारण आता जवळपास आम्ही 26वा भाग या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आणखीन बऱ्याचशा भागामध्ये आपण आशीर्वाद या विषयावर चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. या वचनाच्या माध्यमातून दाविदाचा पुत्र शलमोन राजाला मिळालेले ज्ञान म्हणजे परमेश्वराने दिलेला आशीर्वाद आणि त्या आशीर्वादाच्या माध्यमातून स्वर्गीय राज्याचे आशीर्वाद जे वचनाच्या माध्यमातून तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोहोचले, त्या सर्व आशीर्वादाबद्दल आम्ही परमेश्वराचे आभार मानूया आणि त्याच्या नावाला सन्मान देऊ, आदर देऊ, गौरव देऊ. पण एक लक्षात घ्या की जे दुर्जनास ठपका देतील त्यांचं बरं होईल, त्यास चांगला आशीर्वाद मिळेल. म्हणजे दुर्जन, पापी, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करणारा, देवाला न ओळखणारा, सत्य नसणारा, एक बंधनात जोखडात असणारा व्यक्तीला ज्यावेळेस आम्ही प्रभू येशूच्या नावात ठपका म्हणजे सुवार्ता, ठपका म्हणजे शुभ संदेश, ठपका म्हणजे कान उघडणी, ठपका म्हणजे खरं, ठपका म्हणजे त्याची चूक दाखवणं, ठपका म्हणजे त्याला त्याच्या पापातून त्याला परिवर्तन करणारी गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचवणं, साध्या सोप्या भाषेत सुवार्ता ही जर सांगितली तर परमेश्वर त्याला आशीर्वाद देतो तो देतो, पण ज्यांनी सांगितली त्यालाही आशीर्वाद देतो. आम्ही सांगतो फक्त नीतिमानाच्या घरी जाऊन आशीर्वाद, बस. धार्मिकाच्या घरी पोटभर बिर्याणीची चेंगळ, आमचे सगळे शुभ संदेश तिथंच, आमच्या सगळ्या सुवार्ता तिथंच. अजून लोकांना हे समजलं नाही की सुवार्ता कुठं सांगायची. माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वाढलं, या ठिकाणी आपला वेळ झालेला आहे. आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल. पुढच्या लाईव्ह सेशनला पुन्हा एक वार आपण देवाच्या गौरवासाठी आणखीन काही वचनामधून आपण चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. या समाला आपल्याकडे एक विनंती आलेली प्रार्थनेची. ब्रदर नितीन ठोंबे
या भावासाठी एक लाईव्हला येण्यापूर्वी त्या भावानी प्रार्थनेसाठी विनंती केलेली आहे. आता भावाची देखील आठवण ठेवा. त्याचप्रमाणे लाईव्ह सेशनला जुडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, ज्यांच्या प्रार्थना विनंती असतील, ज्या अंतकरणात असतील, मनात असतील, कदाचित ते मला सांगू शकले नसतील, कदाचित कमेंट मध्ये लिहू शकले नसतील, परंतु तुम्हाला लिहिण्याच्या अगोदर, सांगण्याच्या अगोदर जर तुम्ही परमेश्वराच्या दृष्टिकोनातून यथायोग्य आहात तर निश्चित अर्थानं प्रार्थना करण्यापूर्वी प्रभू तुमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे, तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. हा माझा विश्वास आहे. आणि हा तुमचा जर विश्वास असेल तर आता या समाला परमेश्वराने दिलेल्या आशीर्वादाबद्दल तुम्ही आहात त्या ठिकाणी आभार माना. म्हणजे आमेन म्हणण्याच्या पूर्वी ते आशीर्वाद तुम्हाला मिळालेले असतील, तुमच्या खात्यात जमा झालेले असतील. मी म्हणणार नाही तुमच्या बँकेच्या खात्यात पैसे येतील, आशीर्वाद येतील. मग ते आशीर्वाद वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. येऊया आपण छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनापती बाप्पा, जशा तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात परमेश्वर पिते आम्ही तुझी स्तुती करतो. समयापूर्वी ज्या भावाने मध्यस्थीची प्रार्थना विनंती केलेली आहे, बंधू नितीन थोंबे, त्याची प्रिय पत्नी, परमेश्वर दे बाप्पा, ज्या कारणासाठी परमेश्वर दे बाप्पा सांगितलेले आहे ते कारण आम्हाला माहित नाही, पण तू परमेश्वर दे बाप्पा अनिर्वाच्य कन्याने पवित्र आत्म्या तू प्रभू येशूच्या चरणाजवळची मध्यस्थी कर. आणि प्रभू येशू परमेश्वर पित्याच्या नावाने त्या भावाला, त्या परिवाराला, या समाला त्या बंधनातून, जोखडातून किंवा जे काही गोष्ट हवी आहे, जो आशीर्वाद त्यांना हवा आहे, प्रभू येशूच्या नावात दिलास म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. लाईव्ह सेशनला जुडणारे सर्व भाऊ बहीण आई वडील, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, त्यांचे देखील सर्व प्रश्न, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक परिस्थिती जे काही असेल, परमेश्वर देवपा सर्व प्रकारच्या गोष्टी देऊन त्यांना कधी न संपणार अन्नधान्य द्रव्याबद्दलच बरोबर स्वर्गीय भांडातला अद्भुत कधी न संपणारा सार्वकालिक वतनापर्यंत सर्व आशीर्वाद देऊन तृप्त कर. यासाठी मी प्रार्थना करतो माझ्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व टीम, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, लाईव्ह सेशनला जोडलेले लोक, माझ्या भारत देशाच्या सरहद्दीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडो, त्यांचे कुटुंबीय आणि आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये तो लागणाऱ्या सर्व आशीर्वादाबद्दल तुझे आभार मानतो. आणि परमेश्वर दे बाप्पा तुझ्याकडचे सर्व आशीर्वाद मिळवण्यासाठी जैगिक देखील आणि आत्मिक देखील यासाठी तू आम्हाला दोन्ही प्रकारे तयार कर. विशेष करून आत्मिक जीवनासाठी आमची तयारी असू दे, जेणेकरून अनंत कालचं जीवन, सार्वकालिक जीवन, स्वर्गीय राज्याचं जीवन, तुझ्या सानिध्यातलं जीवन आम्हाला मिळावं अशी तू कृपा कर. आदर गौरव तुला देत ख्रिस्त येशू, जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो. स्वर्गीय पित्या तू आई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस.